ओके, नेक्स्ट बघा, इंटिग्रेशन x अपॉन 1 मायनस साइन एक्स डी एक्स. सो आधी हे तर काय प्रॉडक्टमध्ये नाही आहे, म्हणजे ह्याला आधी प्रॉडक्टमध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग त्याच्यासाठी मी काय करते, मल्टिप्लाइंग बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय 1 प्लस साइन एक्स. त्यामुळे काय झालं, इंटिग्रेशन x इंटू ब्रॅकेट 1 प्लस साइन एक्स अँड होल अपॉन 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स a मायनस बी a प्लस बी. सो दॅट इज x इंटू 1 प्लस साइन एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स dx. सो x इंटू ब्रॅकेट 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स dx. डिनॉमिनेटर सेपरेट केला. मग आता काय झालं, x इंटू सेक स्क्वेअर एक्स प्लस साइन अपॉन 1 कॉस म्हणजे टॅन अँड 1 अपॉन कॉस म्हणजे सेक, म्हणजे सेकंड टर्मचं झालं सेक एक्स इंटू टॅन एक्स dx. अँड नाव सेपरेट. So x into sec square x dx plus integration x into sec x into tan x dx. आता बाय पार्ट्स चालू झालं. सो मला 100% माहिती की सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन घेता येतं, म्हणजे हे फर्स्ट फंक्शन हे सेकंड. तसंही रूलप्रमाणे अल्जिब्राइक फर्स्ट, ट्रिग्नोमेट्रिक सेकंड, अल्जिब्राइक फर्स्ट, ट्रिग्नोमेट्रिक सेकंड. मग आता काय होईल, या दोनला आपल्याला सेपरेट सेपरेट लावायचं आहे. मी आता नेक्स्ट पेजवर घेते. एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स डी एक्स प्लस, प्लसच आहे ना मध्ये, इंटिग्रेशन एक्स इंटू सेक एक्स टॅन एक्स डी एक्स. आता याला बाय पार्ट्स, म्हणजे एक्स इंटू इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स डी एक्स मायनस इंटिग्रेशन डी बाय डी एक्स ऑफ एक्स इंटिग्रेशन सेक स्क्वेअर एक्स डी एक्स अँड होल डी एक्स. हे झालं पहिल्याचं. प्लस एक्स इंटू इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स टॅन एक्स डी एक्स मायनस इंटिग्रेशन डी बाय डी एक्स ऑफ एक्स इंटिग्रेशन सेक एक्स टॅन एक्स डी एक्स अँड होल डी एक्स. ओके, आता सेकचं इंटिग्रेशन काय असतं, टॅन. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1, इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर इज टॅन एक्स dx प्लस एक्स इंटू, याचं इंटिग्रेशन काय असतं, आहे फॉर्म्युला इंटिग्रेशनचा, सेक स्क्वेअर नाही, नुसतं सेक एक्स मायनस इंटिग्रेशन याचा डेरिव्हेटिव्ह 1 इंटू सेक एक्स dx. ठीक आहे. मग आता एक्स टॅन एक्स प्लस एक्स सेक एक्स हे एकत्र लिहिते, या दोन टर्म्स, मायनस इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स का असतं, मायनस लॉग कॉस एक्स किंवा काय असतं लॉग ऑफ सेक एक्स. जनरली हाच फॉर्म्युला वापरायचा आहे, लॉग सेक एक्स. आणि याचं काय असतं, लॉग सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस सी. ठीक आहे. आता मी काय करते, या दोघांमधनं एक्स कॉमन, ब्रॅकेटमध्ये काय येईल, टॅन एक्स प्लस सेक एक्स. यांच्यातनं मायनस साइन कॉमन काढते, म्हणजे काय मिळेल मला, लॉग सेक एक्स प्लस लॉग सेक एक्स प्लस टॅन एक्स अँड प्लस सी. आणि मग फायनली एक्स इंटू ब्रॅकेट टॅन एक्स प्लस सेक एक्स
मायनस लॉग, लॉग प्लस लॉग आहे, सो लॉग सेक एक्स इंटू सेक एक्स प्लस टॅन एक्स. लॉज ऑफ लॉगॅरिथम, लॉग ए प्लस लॉग बी इज इक्वल टू लॉग ए बी and plus c. So this is final answer. Clear? Write down.